फ्रेंड्स, आज आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18मधला पुढचा पार्ट चालू करणार आहोत. त्यामध्ये केमिकल रिॲक्टिव्हिटी, आपण मागच्या लेक्चरमध्ये केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन स्टडी केलं होतं. आज आपण केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑक्सिजनबरोबर 16, 17, 18 ग्रुपचं काय होतं हे बघणार आहोत. तर पहिला ग्रुप 16 एलिमेंटमध्ये काय होतं बघूयात. ऑल द एलिमेंट्स फ्रॉम ग्रुप 16 फॉर्म ऑक्साईड ऑफ टाईप EO2 अँड EO3. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही सल्फरमध्ये बघितलात तर SO2 सल्फर डायऑक्साईड किंवा सल्फर ट्रायऑक्साईड SO3 सुद्धा तयार होतं. सेलेनियम डायऑक्साईड SiO2 किंवा टेल्युरियम डायऑक्साईड SiO2 अशा पद्धतीचे कंपाऊंड तयार होतात. तर यामध्ये जर तुम्ही बघितला तर O3 ओझोन आणि सल्फर डायऑक्साईड हे गॅस आहेत आणि SiO2 जो आहे तो सॉलिड आहे. हे सर्व ऑक्साईड जे आहेत ते ॲसिडिक इन नेचर आहेत आणि हे ॲसिडिक असल्यामुळे ते पाण्याबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्यापासून ॲसिड तयार होतं. फॉर एक्झाम्पल SO2 प्लस H2 गिव्ह H2SO3 सल्फ्युरस ॲसिड. H2SO4 जर तयार झालं तर सल्फ्युरिक ॲसिड होतं. H2SO3 जर असेल तर सल्फ्युरस. SiO2 प्लस H2O गिव्ह H2SiO3 सेलेनियस ॲसिड तयार होतं. तर रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ डायऑक्साईड डिक्रीजेस फ्रॉम SO2 टू TiO2. SO2 is reducing while TiO2 serves as oxidizing agent. तर हा हे झाला आपण ग्रुप 16 एलिमेंट. ग्रुप 16 एलिमेंटमध्ये आणखी एक टाईप होतं ते म्हणजे EO3 टाईप, म्हणजे SO3, SiO3, TiO3 असे सुद्धा कंपाऊंड तयार होतात. हे सुद्धा ॲसिडिक आहेत. फॉर एक्झाम्पल SiO3 प्लस H2 गिव्ज H2SiO4 किंवा SO3 प्लस H2O गिव्ज H2SO4. TiO3 प्लस 3H2 गिव्ज H6TiO6 सेलेनिक ॲसिड किंवा टेल्युरिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिड अशा पद्धतीचे कंपाऊंड तयार होतात. तर हे झाले ऑक्साईड्स, म्हणजे 16 ग्रुपमधले जे एलिमेंट आहेत. हा ऑक्सिजन ॲक्च्युली 16 ग्रुपमधलाच आहे. हा ऑक्सिजन सल्फरबरोबर सुद्धा ऑक्साईड फॉर्म करतो, सेलेनियमबरोबर ऑक्साईड फॉर्म करतो, टेल्युरियम बरोबर सुद्धा ऑक्साईड फॉर्म करतो. पोलोनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे त्याबरोबर हे जे ऑक्साईड फॉर्म होत नाहीत. तसंच आपण आता ग्रुप 17 बघूयात. ग्रुप 17मध्ये जर बघितलं आपण तर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17 फॉर्म ऑक्साईड विथ ऑक्सिजन बट दे आर अनस्टेबल. हे जरी ऑक्साईड झाले तरी हे अनस्टेबल असतात. फ्लोरीनमध्ये बघितलं, फ्लोरीन फॉर्म्स 2 ऑक्साईड OF2 अँड O2F2, बट OF2 इज थर्मली स्टेबल ॲट 298 Kelvin, whereas बोथ आर स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट. कुठल्या रिॲक्शनमध्ये जर फ्लोरीन ॲड करायचं असेल तर हे OF2 किंवा O2F2 रिॲक्ट केलं जातं. O2F2 ऑक्साईड प्लुटोनियम टू प्लुटोनियम F6, प्लुटोनियम हेक्झाफ्लोराईड. प्लुटोनियममध्ये फ्लोरीन ॲड करायचं असेल तर O2F2 वापरलं जातं. दिस रिॲक्शन इज यूज्ड फॉर रिमूव्हिंग प्लुटोनियम ॲज प्लुटोनियम हेक्झाफ्लोराईड फ्रॉम स्पेंट न्यूक्लिअर फ्युएलमधून प्लुटोनियम काढण्यासाठी या फ्लोराईडचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने ग्रुप 17 एलिमेंटबरोबर सुद्धा ऑक्सिजन बॉन्ड फॉर्म करतो. क्लोरीन बरोबर ClO2 इज यूज्ड ॲज अ ब्लिचिंग एजंट फॉर पेपर, पल्प, टेक्स्टाईल अँड वॉटर ट्रीटमेंट. क्लोरस ॲसिड असं म्हणलं त्याला. या क्लोरस ॲसिडचा वापर करून ब्लिचिंग एजंट म्हणजे एखाद्या कपड्यावरचे डाग घालवणे किंवा पेपर पल्प, पेपरचं मधून तुम्ही शाई लिहिलेलं असतं ते रिसायकल करत असताना ते शाई काढण्यासाठी वापर केला जातो. पाण्याच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. ब्रोमिन ऑक्साईड जे आहे ते Br2O, BrO2, BrO3 आर द लीस्ट स्टेबल हायड्रोजन ऑक्साईड. दे आर व्हेरी पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. I2O4, I2O5 आणि I2O7 आर अनस्टेबल सॉलिड आणि हे सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरलं जातं. सो इट इज यूज फॉर एस्टिमेटिंग कार्बन मोनॉक्साईड. हवेमध्ये कार्बन मोनॉक्साईड किती आहे का, कंपनीमधून जे धूर बाहेर पडतं त्यातून कार्बन मोनॉक्साईड किती प्रमाणात बाहेर पडलं आहे हे काढण्यासाठी या I2O5चा वापर केला जातो. तर हे झालं ऑक्सिजनबरोबरची रिॲक्टिव्हिटी. ग्रुप 18चा आपण नाही जास्त तरी करणार आहोत. आता पुढची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. हॅलोजनची पहिल्यांदा आपण ग्रुप 16 बरोबर काहीशी रिॲक्शन होते बघूयात.
Elements of group 16 react with halogen to give large number of halides of type EX6, EX4 and EX2. E म्हणजे सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम. फॉर एक्झाम्पल SF6, SeF6, TeF6 यांना हेक्झा हॅलाइड म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल सल्फर हेक्झा फ्लोराईड, सेलेनियम हेक्झा फ्लोराईड, टेल्युरियम हेक्झा फ्लोराईड हे डायरेक्ट रिॲक्टमध्ये होऊ शकतात. दे आर कलरलेस गॅसेस. त्यांच्यामध्ये हायब्रिडेशन आहे sp3d2, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे ह्यांची. आणि SF6 इज एक्सेप्शनली स्टेबल हॅलाइड फॉर स्टेरिक रिझन. स्टॅबिलिटी ऑफ हॅलाइड डिक्रीजेस इन द ऑर्डर फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाईड आणि हायड्रोजन. सगळ्यात जास्त कमी स्टॅबिलिटी आहे, जास्त स्टॅबिलिटी आहे फ्लोराईडची आणि सगळ्यात कमी स्टॅबिलिटी आहे आयोडाईडची. त्यानंतर या ग्रुप 16 एलिमेंटमध्ये टेट्राहॅलाइडसुद्धा तयार होतं. SF6, SeF4 SF4, SeF4, TeF4 हे या सगळ्यांमध्ये sp3 हायब्रिडेशन होतं. ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री आहे आणि प्रत्येकामध्ये एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हे जॉमेट्री तुम्ही मागच्या वर्षी 11वीला स्टडी केलेलं आहे. त्यानंतर डायहॅलाइड्स याच्यामध्ये SCl2, SeCl2, TeCl2 याच्यामध्ये सुद्धा sp3 हायब्रिडेशन आहे. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा असतात. दिस डायमेरिक हॅलाइड अंडरगोज डिसप्रपोर्शन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल Fe2Cl2ची रिॲक्शन जर केलं तर SeCl4 + 3Se अशी रिॲक्शन म्हणजे याच्यामधून सेलेनियम बाहेर पडू शकतो. असं जर ग्रुप 18 एलिमेंटचं आपण स्टडी केलं तर ग्रुप 18 एलिमेंट्स आर केमिकली इनर्ट. क्रिप्टॉन अँड झेनॉन हाऊएवर रिॲक्ट डायरेक्टली विथ फ्लोरीन टू गिव्ह देअर फ्लोराईड्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. झेनॉन आणि फ्लोरीनचे रिॲक्शन होऊन XeF2 ही रिॲक्शन होते, परंतु कंडिशन आहे 673 केल्विन ॲट 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. झेनॉनचे आणखी फ्लोराईड ते आहेत ते XeF2, XeF4, XeF6 असे तयार होतात. हे सर्व क्रिस्टलाईन आणि कलरलेस आहेत. हे सबलाईम रेडिली ॲट 298 केल्विन म्हणजे 25 डिग्री टेम्परेचरला या सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट होतं. सबलाईम म्हणजे द सबस्टन्स इन विच सॉलिड स्टेट इज कन्वर्टेड इन टू गॅसेस स्टेट. दे आर पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट. म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये जर फ्लोरिन ॲड करायचं असेल तर त्या ठिकाणी जसं ऑक्सिजन फ्लोराईड वापरलं जातं तसं हा सुद्धा झेनॉन फ्लोराईड वापरलं जातं. तर हे झाले ग्रुप 18 एलिमेंटचे. तर आज आपण रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन टुवर्ड्स ग्रुप 16 अँड ग्रुप 17 पाहिलं. त्यानंतर आपण रिॲक्टिव्हिटी ऑफ फ्लोरीन टुवर्ड्स रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन टुवर्ड्स ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18 हे तिन्ही पाहिलं होतं. इथं हे फिजिकल प्रॉपर्टी चालू आहेत आपले. ह्याच्यानंतर आपण या चॅप्टरमध्ये काही कंपाऊंड स्टडी करणार आहोत. तर आज आपण ग्रुप 16, 17 आणि 18 या एलिमेंटचे रिॲक्टिव्हिटी पाहिलेलं आहे. हे सर्व तुम्हाला 1-1 मार्काचे क्वेश्चन येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल ग्रुप 16मध्ये EO2 टाईपचे एक्झाम्पल कोण आहेत तर SO2, SeO2. जर तुम्हाला विचारलं ग्रुप 16मधले EO3 टाईपचे एक्झाम्पल ऑक्साईड्सचे कुठले एक्झाम्पल आहेत तर तुमचं एक्झाम्पल येईल SO3, SeO2, TeO3. तसंच व्हॉट इज द ॲक्शन ऑफ SO2 विथ H2O जर असेल तर सल्फ्युरस ॲसिड असेल किंवा SeO2 बरोबर जे ते H2SeO3 म्हणजे सेलेनियस ॲसिड. सर्व हे शॉर्ट 1-1 मार्काचे किंवा MCQमध्ये येण्यासारखे क्वेश्चन आहेत. किंवा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकेल व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑक्साईड्स ऑफ फ्लोरीन. तर ते तुम्हाला इम्पॉर्टन्समध्ये देता येईल की ऑक्साईड्स ऑफ प्लुटोनियम PuF6 हा जो आहे तो O2F2 पासून तयार होतो आणि त्यामुळं न्यूक्लिअर फ्युएलमधून जर प्लुटोनियम बाहेर काढण्यासाठी या ऑक्साईडचा वापर केला जातो. तर असे हे रिॲक्शन्स किंवा हे 1-1 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. तसंच फ्लोरीनचं सुद्धा आहे. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजनमध्ये कुठल्या टाईपचे रिॲक्टिव्हिटी होऊ शकतात हे बघितलं आपण. EX6, EX4 आणि EX2 हे जे तुम्हाला एक्झाम्पल लिहिता आले पाहिजेत.
फॉर एक्झाम्पल हेक्झा हॅलाइड जर बघितलं तर SF6, SeF6, TeF6 हे 3 आहेत. त्यानंतर SF4मध्ये टेट्रा हॅलाइडमध्ये SF4, SeF4, TeF4 हे आहेत. डायहॅलाइडचं जर तुम्हाला विचारलं तर डायहॅलाइडमध्ये जॉमेट्री SP3 आहे. तर ही जॉमेट्रीज किंवा एक मार्काचे क्वेश्चन किंवा हे डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. त्यानंतर ग्रुप 18 एलिमेंटमध्ये फक्त झेनॉन आणि काही प्रमाणात क्रिप्टॉन हेच फक्त फ्लोरीनबरोबर रिॲक्ट होतात, कारण फ्लोरीन जो आहे तो हा फार स्ट्रॉंग रिएजंट आहे. त्यामुळे हा इनर्ट गॅसबरोबरसुद्धा रिॲक्ट होतो, परंतु हे अनस्टेबल कंपाऊंड आहेत आणि म्हणून ते डायरेक्ट रूम टेम्परेचरला आले की ह्यांचं वाफून जाते. त्यांचं सॉलिडचं कन्वर्शन डायरेक्ट गॅसमध्ये होऊन जातं आणि म्हणून इथं लिहिलेलं आहे झेनॉन फ्लोराईड HCF2, HCF4 अँड HCF6 आर क्रिस्टलाईन हे सॉलिड स्टेटमध्ये आहेत, क्रिस्टल शेपमध्ये आहेत. ते कलरलेस आहेत, परंतु हे सबलाईम होतात. म्हणजे रूम टेम्परेचरला तुम्ही ओपन ठेवल्याबरोबर ह्याचं कन्वर्शन, जसं कॅम्फर कापूर जर तुम्ही हवेत ठेवला तर कॅम्फर हळूहळू सबलाईम होतो आणि त्याचं नाहीसा होतो, हळूहळू त्याची साईज कमी होत जाते आणि नाहीसा होतो. तसं हा झेनॉन फ्लोराईड किंवा झेनॉन HCF4 असेल, HCF2 असेल किंवा HCF6 असेल, हे पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट आहेत आणि हे सबलाईम होतात. एखाद्या रिएजंटमध्ये जर तुम्हाला फ्लोरीन ॲड करायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एखादा आयोडीन आहे, आयोडीनमध्ये जर फ्लोरीन ॲड करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याची HCF2 किंवा HCF4वर रिॲक्ट करून तुम्हाला ॲड करता येतं. तर आज आपण केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ ग्रुप 16 अँड 17 टुवर्ड्स ऑक्सिजन पाहिलं. त्यानंतर केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन टुवर्ड्स ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18 पाहिलेलं आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या पुढचं पार्ट म्हणजे कंपाऊंड्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 स्टडी करणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूयात. थँक्यू.